कोट शिवून तयार आहेत. यावेळी मंत्रिपद भेटणारच आणि तरीही दरवेळी मंत्रिपद त्यांना हुलकावणी द्यायचं. परंतु मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर या मंत्रिमंडळात मंत्रिपद भेटलंच. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय. आपण बोलतोय महाडचे आमदार आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याबद्दल. दरवेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी भरतशेठ यांची चर्चा व्हायची, पण मंत्रिपद त्यांना हुलकावणी द्यायचं. अखेर 2024च्या निवडणुकीनंतर भरतशेठ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली, परंतु ते पुन्हा चर्चेत आलेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून. मंत्रिपद मिळाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले होणार अशी जोरदार चर्चा झाली. गोगावले यांनी माध्यमांना मीच पालकमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आणि पालकमंत्री पदाच्या यादीत आदिती तटकरे यांचं नाव आलं आणि पुन्हा एकदा गोगावले यांच्या पदरी निराशा आली. या विरोधात कार्यकर्त्यांनी निषेध केला, सामूहिक राजीनामे दिले. या नाराजी नाट्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आणि नंतर सुरू झाला गोगावले विरुद्ध तटकरे आरोप प्रत्यारोपांचा सामना. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर या कारनाम्यात सुनील तटकरे यांचाच हात असल्याचा आरोप केलाय. एवढंच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत रायगडमधील सेनेच्या 3ही आमदारांना पाडण्याचा तटकरेंनी डाव आखला होता असाही आरोप त्यांनी केला. एक वेळेस भाजपला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री दिले तरी चालेल, पण आदिती तटकरे यांना कदापि चालणार नाही अशा शब्दात थोरवे यांनी आपल्या याबाबतचा राग माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आमची सर्वांची मागणी असताना सुद्धा असा निर्णय का घेण्यात आला हे न पटण्यासारखं आहे असं ते म्हणाले. त्यानंतर जो भावाचा झाला नाही तो आमचा काय होणार अशी जहरी टीका गोगावलेंनी केली. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांमुळे आणि पालकमंत्री पदाच्या दिलेल्या स्थगितीमुळे रायगडचा पालकमंत्री कोण होणार, भरत गोगावले यांना संधी मिळणार का, की यावेळी सुद्धा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.